नीट परीक्षेची तयारी, योग्य करिअर निवड आणि त्याच करिअरचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे बदलापूर शहरातल्या सद्गुरू करिअर काउन्सिल सेंटर या ठिकाणी. गेल्या 1 वर्षांपासून हे सेंटर आहे. जरी 1 वर्षांपासून हे सेंटर आपल्या बदलापूर शहरात असलं तरी सुद्धा आपण बघत असाल तर हजारो विद्यार्थ्यांना योग्य करिअरची दिशा देण्याचं काम सरांच्या माध्यमातून आणि सद्गुरू करिअर काउन्सिल सेंटरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. नीट म्हटलं की आपण बघितलं तर पेपर फुटी झाली, मोठा गोंधळ झाला आणि विद्यार्थ्यांना पालकांना सुद्धा त्या सगळ्याच गोष्टीचं एक टेन्शन आलं होतं, संभ्रम निर्माण झाला होता. कट ऑफ लिस्ट मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु हे सगळं करत असताना ही सगळी जी प्रक्रिया आहे म्हणजे नीटची परीक्षा देण्यापासून ते कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेपर्यंत ही सगळी प्रवेश प्रक्रिया, ही संपूर्ण प्रक्रिया सोपी व्हावी आणि विद्यार्थ्यांना पालकांना अगदी सहजरित्या परीक्षेत किंवा त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. सर आपल्यासोबत असणार आहेत. सरांची आपण ओळख आणि एकंदरीत हे सेंटर नेमकं काय काम करतं, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतं त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. मी सुरुवातीलाच तुम्हाला आकडा सांगू इच्छिते. मेडिकल क्षेत्रामध्ये आतापर्यंत तब्बल 300 विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम, योग्य ट्रॅकवर योग्य मार्गाने नेण्याचं काम या सेंटरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा किंवा तुमचा पाल्य असेल तर त्यांना सुद्धा योग्य करिअरची दिशा जर तुम्हाला द्यायची असेल, काउन्सिलिंग महत्वाचं असेल तर तुम्ही थेट संपर्क साधू शकता. दोन्ही संपर्क क्रमांक स्क्रीनवर मेन्शन केलेला आहे. सर आपल्यासोबत असेल. सर आम्हाला तुमची थोडक्यात सुरुवातीला पहिली ओळख, तुमचा अनुभव आणि इतर सगळ्या गोष्टी आपल्या बदलापूर मध्ये म्हणजे हे सेंटर सुरू झाले त्या संदर्भात. नमस्कार, मी आप्पासाहेब मिसाळ, नीट ऍडमिशन स्ट्रॅटेजिस्ट. गेली 5 वर्षापासून या नीट करिअर काउन्सिलिंग म्हणजे जी काय ऍडमिशन प्रक्रिया असते त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा रिझल्ट लागल्यानंतर तो विद्यार्थी कॉलेजमध्ये जाईपर्यंत जी काय मधली जी प्रोसेस असते ती प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप विद्यार्थ्यांना ती इझी करून देतो. त्याच्यामध्ये मी गेली 20 वर्ष मी स्वतः पेशानं फार्मासिस्ट आहे. 15 वर्ष माझा मेडिकल क्षेत्रामध्ये ॲज अ ओनर म्हणून, ॲज अ बिझनेस ओनर म्हणून माझा एक्सपिरियन्स आहे. पण 2021ला या जगावरती कोरोनाचं संकट आलं आणि त्या संकटामध्ये अनेक रुग्णांचे जीव गेले आणि त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये एकच देव ज्याला आपण मानत होतो तो होता डॉक्टर. आणि आज तेच डॉक्टर घडवण्याचं, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी आज या सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून करतोय. त्यावेळेसच या डॉक्टर घडवण्याची जी आपण संधी तयार केली विद्यार्थ्यांना, त्याच वेळेस त्याचा जन्म झाला. कारण मी स्वतः फार्मासिस्ट होतो. धारावी सारख्या हॉटस्पॉट जिथं झालं होतं, जगातली आशिया खंडातली 1 नंबरची झोपडपट्टी जिथं हॉटस्पॉट कोरोनाचं झालं, त्या ठिकाणी माझा स्वतःचा व्यवसाय होता. त्या ठिकाणी मी अनेक रुग्णांना म्हणजे लाखो, म्हणजे हजारांमध्ये पण नाही, लाखो रुग्णांना मी वाचवण्याचं त्या ठिकाणी काम केलं. पण ते काम करत असताना दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत नॉनस्टॉप जे पण कोरोनाचे पेशंट होते त्यांच्यासोबत आम्ही कुठलेही त्या ठिकाणी गोष्टीची केअर न घेता फक्त आणि फक्त सेवा हा एकच धर्म पाळून काम करत होतो. पण रात्रभर झोप लागायची नाही. म्हणजे 12 वाजता झोपायला गेलो का सकाळी 6 वाजेपर्यंत झोप लागायची नाही. त्याच्यामुळे अनेक व्हिडिओ युट्यूब ह्याच्यावरती पाहून मला एक आयडिया आली की आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जर देव तयार करायचे असतील तर डॉक्टर तयार करणं गरजेचं आहे. आणि त्या डॉक्टरांना जर या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये आज ह्या समाजामध्ये अशी कंडिशन आहे की जर तुम्ही एखाद्या मेडिकल क्षेत्रामध्ये जायचा विचार करताय तर जनरली त्या ठिकाणी करोडो रुपयाची वार्ता केली जाते. जर तुम्हाला MBBS ऍडमिशन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मिनिमम 1 करोड, 1.5 करोड, 2 करोड रुपये अशी ऑफर केले जातात. त्या मॅनेजमेंट कडूनही केले जातात किंवा जे काय मधले लोक करणारे असतात, हे प्रोसेस करून देणार असतात, त्या ठिकाणी त्याही लोक त्या पद्धतीने करतात. पण सध्याची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती टोटली ट्रान्सपरंट आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मेरिटनुसारच त्या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतं. फक्त आपल्याला जर योग्य स्ट्रॅटेजी तयार केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी ऍडमिशन मिळतं. त्यासाठी तुम्हाला कुणाकडेही जायची गरज नसते. पण योग्य काउन्सिलर जर असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला योग्य त्या बजेटमध्ये तुमच्या मेरिटनुसार त्या ठिकाणी ऍडमिशन मिळवून देऊ शकतो. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर योग्य सरांनी जसं सांगितलं काउन्सिलर असणं, मार्गदर्शक असणं सर खूप गरजेचं आहे.
तेव्हाच आपल्याला आपल्या करिअरची योग्य दिशा या ठिकाणी मिळते. आणि त्यामध्ये जर तुम्हाला तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळत असेल तर मग ते तुमच्या करिअरला आणखी फोकस बनवतं. तुमच्या पालकांचं सुद्धा काही प्रमाणात जी काळजी असते ती सुद्धा कमी होते. सर, आता आपण बघितलं नीटमध्ये मोठ्या प्रमाणात आपला गोंधळ पाहायला मिळाला. त्या संदर्भात मी शेवटला बोलणारच आहे, परंतु मला अगोदर सांगा, आपलं हे जे सेंटर आहे ते कशा पद्धतीने, म्हणजे कशा पद्धतीने मार्गदर्शन करतं, कोण कोण, म्हणजे फक्त नीट नाही तर इतरही अनेक परीक्षा आहेत, म्हणजे सरांनी तर हजारो महिलांना सुद्धा घडवलेलं आहे, स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. सर, कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं आता नीटसाठी मला सांगा. याच्यामध्ये बघा, आता जर विद्यार्थ्याला एखाद्या स्कोर 500 आला तर त्या 500 नीट स्कोर साठी त्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल का सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळेल किंवा डीम्ड मध्ये त्याला ऍडमिशन मिळू शकतं. याची जी आपण अनालाइज असतो त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे त्या विद्यार्थ्याच्या स्कोरनुसार, त्यांच्या इकॉनॉमिकल बजेटनुसार आणि त्यांच्या एरियानुसार तो कुठल्या राज्यामध्ये पात्र असू शकतो, त्याची जी काही डॉक्युमेंटेशन असेल, तो कुठल्या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्यानुसार आपण त्या विद्यार्थ्याची पूर्णपणे स्ट्रॅटेजी तयार करतो आणि त्यानुसार त्याला जे काही योग्य असेल तेच त्या ठिकाणी आपण सल्ला देण्याचा आपल्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून प्रयत्न करतो. आमची जी काही टीम आहे ती त्याच्यावरती रिसर्च खूप मोठ्या प्रमाणात करते. गेल्या 3 वर्ष 4 वर्षाचे जे काही कटआउट असतात त्याचा अनालाइज आम्ही करतो. या वर्षीची जी काही ट्रेंड आहे, या वर्षी कशा पद्धतीनं मार्क मुलांना मिळालेत, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या मुलांचा रँक किती होतो, देशभरातून त्याचा रँक किती आहे, त्यामध्ये त्याचा देशभरातून कॅटेगरीचा रँक किती आहे आणि महाराष्ट्रातून त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरीचा रँक किती आहे, याच्यावरून आपण या ठिकाणी त्याला ठरवतो की त्या ठिकाणी तो विद्यार्थी गव्हर्नमेंटला जाईल, सेमी गव्हर्नमेंटला जाईल किंवा डीम्ड जाईल किंवा मॅनेजमेंटमधून ऍडमिशन घ्यावं लागेल. तर जनरली हे अशा पद्धतीने आपण नीटची प्रक्रियेमध्ये, प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या विद्यार्थ्यांना हेल्प करतो. बघा, बऱ्याचदा होतं की आपले पालक बऱ्यापैकी शिक्षित नसतात, पण विद्यार्थ्यांनी डॉक्टर व्हावं, मेडिकल क्षेत्रात जावं ही प्रत्येक पालकाची म्हणजे बऱ्यापैकी इच्छा असते. आणि त्यामुळे जरी मार्क आपल्याला किती पडले, आपल्याला कुठे ऍडमिशन मिळू शकतं, कुठे आपण जायला हवं, हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला सद्गुरू करिअर काउन्सिल सेंटर जे आहे, काउन्सिलिंग सेंटर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथे मिळणार आहे. सर, मला सांगा की बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांची आवड आणि विद्यार्थ्यांच्या स्किल्स या सुद्धा मॅटर करतात. आणि माझ्या मते तुम्ही हा जो डायग्राम आम्ही मागे बघतोय त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. हे कशा पद्धतीने तुम्ही ओळखतात, ते किती आणि महत्वाचं असतं? बघा, आता मेन सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, ते करिअर म्हणजे काय, तर ते डिग्री नाहीये. करिअर म्हणजे काय की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सली किती काम करू शकता, तेही डेडिकेटेड. आज माझ्यासारखा माणूस या करिअर काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आलो, त्यावेळेस मी अगोदर ज्यावेळेस मेडिकलचा व्यवसाय करत होतो त्यावेळेसचा जो माझा इंटरेस्ट होता आणि मी या करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये आल्यानंतरचा माझा इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये जी माझी एनर्जी ट्रान्सफॉर्म झाली ती 90 डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्म झाली. त्याचं रिझन काय की मला ह्या क्षेत्राची आवड लागली आणि मी ज्यावेळेस एखाद्या लोकांना रिझल्ट मिळतो त्यावेळेस त्यांच्याकडून जे फीडबॅक येतात आपल्याला, ते त्या फीडबॅकमुळे अजून आपली एनर्जी वाढते. त्यालाच आपण काय म्हणतो, तर ते एक्झॅक्ट करिअर म्हणजे आपण घेतलेल्या ज्ञानाचा वापर जर त्याच्यामध्ये आपण त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या लोकांना किती कामाला येतोय. म्हणजे बऱ्याच वेळा आपण एमफॉर्म करतो, पीएचडी करतो किंवा कुठलीही डिग्री घेतो, पीएचडी पर्यंत डिग्री जर घेतलेली असली तरी बऱ्याच वेळा आपल्याला आपलंच करिअर कळत नाही की आपण कुठल्या दिशेने चाललोय. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्या विद्यार्थ्याचं बेसिक स्किल समजून घेतो, म्हणजे त्याची आवड, त्याची असलेली मार्क आणि पालकांचा इकॉनॉमिकल बजेट, म्हणजे तेही तितकंच योग्य आपल्याला बघावं लागतं. इथं बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्याला मार्क कमी आहेत आणि त्याला एमबीबीएस ला जायचं आहे, पण त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स म्हणजे आता असतात, असू शकतात याच्यामध्ये करिअरमध्ये बघा, करिअरमध्ये खूप वास्ट ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये नीटमध्ये जर तुम्ही आला तर मेडिकलमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला यायचं आहे तर त्याच्यामध्ये बेसिक 2 मेजर ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे मेडिकल, दुसरा ऑप्शन आहे आयुष. तर मेडिकलमध्ये काय येतं तर एमबीबीएस आणि बीडीएस, याच्यामध्ये 2 काउन्सिलिंग असतात बीडीएस आणि एमबीबीएस साठी. एक असतं एमसीसी ज्याला आपण सेंट्रल काउन्सिलिंग बोलतो आणि दुसरं असतं ते प्रत्येक राज्याचं एक स्टेट काउन्सिलिंग असतं. त्याच्यामध्ये 2 काउन्सिलिंग मध्ये हा विद्यार्थी ऍडमिशन मिळू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे येतं ते आयुष काउन्सिलिंग. आयुष मध्ये कोण येतं तर बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस आणि बीयूएमएस, बीएनवायएस, फिजिओथेरपी, हे जे कोर्सेस आहेत ते आयुषच्या अंडर खाली येतात. त्याच्याही मध्ये 2 काउन्सिलिंग येतात. एक त्याच्यामध्ये सेंट्रल काउन्सिलिंग असतं आणि दुसरं जे आहे ते त्या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंग असतं. सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये कोण येतं तर ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत किंवा जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याचा 15% कोटा
आणि जी सेंट्रलची कॉलेजेस आहेत त्याचा 100% कोटा, डीमचा 100% कोटा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा 100% कोटा, आणि त्याच्यानंतर आपली जी जी स्टेटची जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचा 15% कोटा. हे ज्या जागा आहेत ह्या जागा सगळ्या या ठिकाणी सेंट्रल काउन्सिलिंग मधनं भरले जातात. आणि जी स्टेट काउन्सिलिंग आहे ते त्या स्टेट काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 85% आरक्षण असतं. त्याच्यामध्ये 85% जो कोटा आहे तो तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना, म्हणजेच काय, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेताय तर महाराष्ट्रातली जे डोमासाईल असणारी विद्यार्थी आहेत त्यांना त्या 85% कोट्यामध्ये ऍडमिशन मिळतं. त्यामध्येही त्या ठिकाणी 75% कोटा जो असतो तो विद्यार्थ्यांना आरक्षित असतो. म्हणजे त्याच्यामध्ये SC, ST, OBC, NT, EWS, ECBC म्हणजे अशा वेगवेगळ्या जातीमध्ये तो डिवाइड केलेला आहे. आणि त्याच्यानंतर 10% जो कोटा असतो तो मॅनेजमेंटसाठी आरक्षित असतो. आणि तो मॅनेजमेंटमध्ये कोण जाऊ शकतं, तर ज्या विद्यार्थ्याचा स्कोर कमी आहे पण ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असा विद्यार्थी त्या ठिकाणी ऑफिशियली, म्हणजे जी गव्हर्नमेंटची फी समजा 2 लाख असेल BMS साठी, तर ऑफिशियली त्याला 3 पट फी त्या ठिकाणी आकारली जाते. आणि ती गव्हर्नमेंटनं दिलेला रूल आहे त्यासाठी. म्हणजे पहिलं काय होत होतं की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वशिला चालत होता. त्या ठिकाणी भरमसाठ त्या ठिकाणी डोनेशन घेऊन त्या ठिकाणी कमी मार्कला दिलं जात होतं. पण आता काय झालेलं आहे की ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे. आणि त्या ट्रान्सपरन्सीमुळे काय की ज्या एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती असेल तर तो ऑफिशियली त्या काउन्सिलिंग मध्ये येणार, त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन होणार आणि त्या कोट्यासाठी तो अप्लाय करणार. मग ज्याची 3 पट फी भरायची परिस्थिती असेल तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन मिळवू शकतो. अर्थात. तर समजा आता तुम्ही कमी गुण आहेत Yes. त्यांचा सुद्धा उल्लेख केलाय, मला त्यालाच धरून एक प्रश्न आहे की ज्यांना समजा कमी गुण असतील मग त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन किंवा त्यांच्यासाठी पर्याय कशा पद्धतीचे उपलब्ध असतात? ज्या विद्यार्थ्यांचे कमी गुण आहेत ना त्यांनाही या ठिकाणी संधी मिळते. पण त्या ठिकाणी जर स्टेट काउन्सिलिंग मध्ये तुम्ही जाताय तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियली 3 पट फी भरायची आहे. अच्छा. आणि जर तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग मधून जायचं आहे तर ज्या आपल्याकडे डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत त्यांची जी फी असते ती साधारण MBBS साठी जर घ्यायला गेला तर 18 लाखापासून फी स्टार्ट आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे 18 लाखापासून ते 30-35 लाखापर्यंत भरायची त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आरक्षण असतं. आणि जर तुम्ही स्टेटमध्ये आला तर स्टेटमध्ये तुम्हाला 10% आरक्षण सेपरेट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय की रेग्युलर फीच्या 3 पट फी. मग तुम्ही MBBS घ्या, BDS घ्या किंवा तुम्ही BMS घ्या. जर BMS मध्ये जाताय तर साधारण आपल्या महाराष्ट्राचे जे फी स्ट्रक्चर आहे ते 6 लाखापासून स्टार्टिंग होतात वार्षिक फी मध्ये. MBBS जर घेताय तर त्या ठिकाणी 20 लाखापासून वार्षिक फीचे स्टार्टिंग होतात. BDS घेताय तर तुम्हाला त्या ठिकाणी 15 लाख ते 20 लाखापर्यंत स्टार्टिंग वार्षिक फी होतात तुमच्या. म्हणजे हे सगळे ऑप्शन्स आहेत जरी Options कमी आहेत. गुण मिळाले तरी सुद्धा. अर्थात म्हणजे बऱ्याचदा भीती वाटते विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा कमी गुण मिळाले ऍडमिशन होईल नाही होईल मग कशामध्ये घ्यायचं. सो हे सगळे उत्तर तुम्हाला याच सेंटरमध्ये आल्यावरती मिळणार आहे. त्यामुळे तज्ज्ञांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. सर मला सांगा, ज्यावेळी नीट परीक्षा होते त्याच्यानंतर लगेचच मेडिकलची ही जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू होते, किती गरजेची असते लगेचच आणि किती कालावधी किंवा काही नाही, कधी आता सुरुवात ही करा? नीटचा जो रिझल्ट येतो, साधारण नीटचा रिझल्ट आल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया 15 दिवसात सुरू होते. आणि जर का एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तर त्याच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट रेडी असणं गरजेचं आहे. जर तुमचे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये मिस असतील तर तुम्ही या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाही. मग जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कॅटेगरीचे जे काय डॉक्युमेंट्स असतात ते सर्व डॉक्युमेंट आता रेडी करणं गरजेचं आहे. आत्ताच 2 दिवसापूर्वीच MCCचं शेड्यूल जाहीर झालेलं आहे. त्याच्यामध्ये MCCनं त्यांचं स्वतःचं शेड्यूल दिलंय. सोबतच स्टेट काउन्सिलिंगला प्रत्येक राज्यानं कधी काउन्सिलिंग सुरू करायचं त्याचंही शेड्यूल दिलेलं आहे. उद्या 5 तारखेपासून MCCचं MBBS आणि BDS साठीचं रजिस्ट्रेशन सुरू होतंय. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याला, ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक जो आहे MBBS साठी ज्याचा 30,000 ते 1 लाखापर्यंतचा रँक आहे, और ज्यांना ऑल इंडिया मधून गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना, ज्या 30,000चा रँक वाल्या आतल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 15% कोट्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट ऍडमिशन मिळतं. मेरिटनुसार त्यांना विशिष्ट अशी गव्हर्नमेंटची फी असते त्या ठिकाणी त्यांना देता येते. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याचा एकदम लो स्कोर आहे पण त्याला MBBSच घ्यायचा आहे पण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी MCC मधून रजिस्ट्रेशन करून भारतातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेता येतं. येस. आणि किंवा जे विद्यार्थ्यांचे आई वडील किंवा तो विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये होता पण त्याला आता इंडियामध्ये शिक्षण घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट 15% NRI कोटा असतो. त्या NRI कोटेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जे NRI चे विद्यार्थी आहेत म्हणजे बाहेरच्या देशातून या ठिकाणी ऍडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थी या ठिकाणी शिकलाय त्याच्या आई वडील किंवा त्याची काका काकी किंवा त्याची मावशी आणि काका
हे जर बाहेरच्या देशामध्ये असतील तर ते स्पॉन्सरशिप करणार असतील तर त्या विद्यार्थ्याला अगदी लो बजेटमध्ये म्हणजे लो स्कोअर मध्येही एक चांगलं गव्हर्नमेंट डीम्ड युनिव्हर्सिटी मधलं कॉलेज मिळू शकतं. त्यासाठी त्याची जी काही फीज असेल ती त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून भरायची असते. पण त्या ठिकाणी कमीत कमी स्कोअर मध्ये पण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन देता येतं. अच्छा, म्हणजे सरांनी माझ्या मते ऍडमिशन कशा पद्धतीने किती गुण असल्यानंतर किंवा कोटा कुठे कोणता असू शकतो, कोणत्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीने ऍडमिशन मिळू शकतो, तुम्हाला याची माहिती दिलेली आहे, प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती दिलेली आहे. परंतु वैयक्तिक माझ्या मते विद्यार्थ्यांचे मार्क वेगळे असतात, Yes. विद्यार्थ्याला प्रत्येक शहर वेगळं असतं, ऍडमिशन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये घेणं अपेक्षित असतं. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरला भेट देत असाल तर तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळू शकणार आहे. सर मला सांगा, बरेच आता मार्गदर्शन म्हणजे करत असतात, पण आपल्या ठिकाणी आपली टीम कशी आहे, आपण आपलं सेंटर कशा पद्धतीनं वेगळं काम करतो इतरांपेक्षा? आमच्याकडे जी टीम आहे ना ती पूर्ण टीम वेल क्वालिफाईड आहे. मी स्वतः फार्मसी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि मला 5 वर्षाचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. सोबतच मी 300 पेक्षा जास्त मॅनेजमेंट वरती गेल्या 3 वर्षामध्ये स्वतः व्हिजिट केलेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो तर कॉलेज सर्च करत असताना गुगलवर करतो, बरोबर. पण आजच्या काळामध्ये जर सोशल मीडिया जर पाहिलं तर आपण ज्यावेळेस गुगलला जातो त्यावेळेस बऱ्याच काही गोष्टी गुगलवरती तुम्हाला एडिट करून मिळतात अच्छा. चॅट जीपीटीच्या माध्यमातून. ओके. त्यामुळं तुम्ही जर कॉलेज जर गुगलवरती बघून तुम्ही त्याचा जर रँक बघून जात असाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन फसगत मिळाल्यानंतर होऊ शकते. तुम्हाला रिग्रेट होऊ शकतं. फसगत या ठिकाणी होता येत नाही, पण तुम्हाला त्या ठिकाणी तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, अच्छा. तिथलं क्लिनिकल फॅसिलिटी, तिथला टीचिंग स्टाफ, तिथलं हॉस्टेल या गोष्टीची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही त्या ठिकाणी गेला आणि तुम्हाला जर वाटलं की या ठिकाणी आपला मुलगा किंवा मुलगी राहू शकत नाही तर त्या ठिकाणी तुमचं जर ऍडमिशन कॅन्सल करायचं असेल तर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॅन्सल करता येतं, पण दुसऱ्या राऊंड नंतर तुम्ही त्या प्रवेश प्रक्रियेमधून कॅन्सल केल्यानंतर बाहेर पडता. म्हणजे त्या वर्षी किंवा तिथून पुढे 2 वर्ष तुम्हाला ह्या परत प्रवेश प्रक्रियेमध्ये घेता येत नाही भाग. त्यामुळं ही एक गोष्ट काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे की आपण एखादं कॉलेज सिलेक्ट करतोय तर तो 10 वेळा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की ह्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपल्याला परवडेल का, तिथलं हॉस्टेल आपल्यासाठी सुटेबल आहे का, तिथलं क्लायमेट आपल्यासाठी सुटेबल आहे का. जर या गोष्टी जर तुम्ही बघून केल्या तर नक्कीच मला वाटतं की यशस्वी तुम्ही डॉक्टर बनवू शकता आपल्या मुलाला आणि त्याच्या आयुष्यामध्ये. कारण बऱ्याच वेळा या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर त्या मुलाची मानसिकता राहणं गरजेचं आहे तिथली. जर 5-5.5 वर्ष जर तो मुलगा तिथं राहणार असेल, त्याची जर मानसिकताच नाही राहिली तर ते एक चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकणार नाही. आणि जर त्या डॉक्टर डिग्रीमध्ये त्याला जर कॉन्फिडन्स नाही आला उद्या प्रॅक्टिसमध्ये तर तो आयुष्यभर पुढे जाऊन कॉन्फिडन्स येऊ शकत नाही. एक नॉर्मल डॉक्टर म्हणूनच तो प्रॅक्टिस करू शकतो. पण डॉक्टर प्रॅक्टिस करत असताना तुमच्याकडे तुमचं डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि लोकांना वेळ द्यायची तयारी पाहिजे. सोबतच तुमच्यामध्ये प्रॅक्टिसचं डेअरिंग पाहिजे. डॉक्टर मध्ये तुम्हाला जर डेअरिंग नसेल तर तुम्ही डॉक्टर प्रॅक्टिस करू शकत नाही. अर्थात, आणि याचा सगळा अभ्यास म्हणजे थोडक्यात तुमच्या विद्यार्थ्यांचा सगळा अभ्यास या ठिकाणी एक काउन्सिलर म्हणून मिसाळ सरांच्या माध्यमातून केला जातो आणि हे खूप महत्वाचं असतं. कारण की लाखो रुपये आपण फी भरतो आणि त्याच्यानंतर जर आपल्या मुलाला त्याच्यामध्ये रसच नसेल तर मग ते करिअर वेगळ्या दृष्टीने जातं आणि मुलगा सुद्धा आपला सिरियस करिअरला घेऊन या ठिकाणी होत नाही. सर, यंदा ऍडमिशन घेणारे, प्रवेश घेणारे किंवा या पुढे प्रवेश घेणाऱ्यांना, पालकांना, विद्यार्थ्यांना तुमचं काय आवाहन असणार आहे? मी या बदलापूरच्या पालकांना एकच आव्हान करेल की आज तुम्ही मी चॅनलच्या माध्यमातून करतो की जर तुम्हाला तुमच्या मुलाला डॉक्टर बनवायचं असेल तर या सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरला बरेच पालक ऑलरेडी येऊन गेलेत. अजूनही जे पालक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी एकदा व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुमचा निर्णय आहे. पण या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ट्रान्सपरन्सी, क्लॅरिटी आणि ही जी काय प्रोसेस आहे हे जर कळली तर तुमचं काउन्सिलिंग तुम्ही स्वतःही करू शकता. पण एकदा तुम्ही जर व्हिजिट दिली तर तुम्हाला एवढं लक्षात येईल की बाबा आपल्या मुलाला आपल्या मेरिटनुसार कुठे ऍडमिशन मिळू शकतं, त्यासाठी किती बजेट जाऊ शकतं आणि ते कुठल्या राज्यात मिळू शकतं. या गोष्टीची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर एक्झॅक्ट तुम्ही सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय आमच्यासोबत जॉईन व्हायचा असेल तर ते आमचं पेड काउन्सिलिंग आहे, ते तुम्ही दिल्यानंतर पुढे जॉईन होऊ शकता. किंवा आमची जी काही एका सिटिंगची फी असेल ते भरून तुम्ही त्या ठिकाणी ती क्लोज करू शकता. तुम्ही स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करू शकता. आमचा जो प्री काउन्सिलिंग ग्रुप आहे
त्याच्यामध्ये आम्ही डेली 7 ते 9 या वेळामध्ये मी तेच विचारणार होते, सोशल मीडिया वगैरे Yes. कसं काय तुमचं? माझ्याकडं वगैरे. माझं झूमला व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, आमची टेलिग्राम कम्युनिटी आहे. माझ्या सध्या आता महाराष्ट्रातून व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये 2000 विद्यार्थी आहेत बापरे. आणि टेलिग्राम कम्युनिटीमध्ये आमचे 500 विद्यार्थी आहेत आणि सोशल मीडियावरती माझे हजारो फॉलोअर्स आहेत. लाखो लोक हे व्हिडिओ पाहत आहेत आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लोक माझ्यासोबत या काउन्सिलिंग मध्ये आज जॉईन झालेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून. मी एकच बदलापूरकरांना विनंती करेल की या बदलापूरमध्ये राहून माझ्याकडे नांदेड, गडचिरोली, कर्नाटका, राजस्थान, छत्तीसगड अशा वेगवेगळ्या राज्यातून मुलं जॉईन होतात. पण आज मला दुःख ह्या गोष्टीचं आहे की मी अजून माझ्याच बदलापूरच्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. परवाच माझ्याकडे एक पॅरेंट्स आले होते, माझ्या बाजूलाच राहत होते आणि त्यांनी मला या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं होतं आणि त्यांच्या मुलाला काउन्सिलिंगची गरज होती. तर ते रात्री मला 11 वाजता माझ्या घरी राहतो त्या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हणले की सर तुम्ही दिवसभर बिझी असता, तुमचा फोन लागत नाही. तर त्यावेळेस त्यांनी रात्री येऊन माझ्याकडे काउन्सिलिंग केलं. म्हणजे काय की आपली ओळख शेजारी राहून पण सोशल मीडियाच्या माध्यमातून होते आणि म्हणूनच हा तुमचा जो व्हॉइस आहे तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचा होता आणि म्हणून मी आता याच्यामधून ही मुलाखत देतोय. अर्थात सर, सोशल मीडियावरती आपले अकाउंट्स वगैरे असलं त्याची पण ओळख विद्यार्थ्यांना होईल. काउन्सिलर आप्पा म्हणून माझं पेज आहे, इन्स्टाला पेज आहे, युट्यूबला पेज आहे, फेसबुकला पेज आहे. तर त्या ठिकाणी आपल्याकडं त्या पेजवरती तुम्ही जर गेला तर सगळ्या ट्रान्सपरन्सी सगळे जे व्हिडिओ आहेत, काउन्सिलिंग संदर्भातले व्हिडिओ आहेत, वेगवेगळे मार्गदर्शनाचे व्हिडिओ आहेत, ते सर्व व्हिडिओ मी त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही अपडेट करतोय. डेलीचे जे कटआउट्स असतील राऊंड वाईजचे ते सर्व कटआउट्स मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या सोशल मीडियाच्या माध्यमातून करतोय. प्रत्येक राऊंडला, प्रत्येक कॉलेजला किती कटआउट गेला होता, कोणत्या कॅटेगरीचा किती कटआउट होता, या सर्व गोष्टीची माहिती आम्ही स्वतः आमची टीम रिसर्च करून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिसर्च करता येत नाही, त्यासाठी आमची रिसर्च टीम त्या ठिकाणी काम करते आणि त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात सर, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल तर आप्पासाहेब मिसाळ आपल्या सोबत होते आणि महत्वाचं म्हणजे तज्ज्ञ आहेत, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि हा अनुभव घेऊन आता विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न त्यांचं आहेच, मेडिकल क्षेत्रात आणण्याचं स्वप्न त्यांचं आहेच. आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल तर मार्गदर्शन जे आहे ते विविध माध्यमातून केलं जातं, सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या तर्फे केलं जातं. या व्यतिरिक्त व्हॉट्सअप, टेलिग्राम मध्ये सुद्धा विविध ग्रुप आहेत, तर तुम्ही तिथे सुद्धा जॉईन होऊ शकता. परंतु बदलापूरमध्ये जर राहत असाल तर तुम्ही बदलापूर पश्चिम स्टेशन लगत अगदीच आपण बघत असाल तर एकंदरीत सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर आहे, त्याला तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही 2 संपर्क क्रमांक दिलेले आहेत, त्या दोन्ही संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. लर्न टुडे, लीड टुमारो हे त्यांचं स्लोगन, हे त्यांचं ध्येय आहे. आणि उद्याचा दिवस, एकंदरीत उद्याच्या दिवशी जर आपल्याला लीड मध्ये यायचं असेल, चांगल्या क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर त्यासाठी जे महत्वाचं मार्गदर्शन आहे ते तुम्हाला या सेंटरच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही त्यांच्या सोशल मीडियाचे जे अकाउंट्स असेल त्याला सुद्धा फॉलो करा, तिथे सुद्धा मार्गदर्शन घ्या आणि त्यासोबतच समोर तुम्हाला वैयक्तिक भेटायचं असेल तर तुम्ही सुद्धा दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठुमरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.